मिरची तिखट मिरची कसं आहे, मिरचीमध्ये कॅप्सिसिन नावाचा घटक आहे. कॅप्सिसिन घटकचा इफेक्ट आपल्याला जास्त आहे. मिरची जेवढा तिखटपणा आहे कॅप्सिसिनमुळे तिखटपणा आहे. जितकं कॅप्सिसिन चांगलं तितका रिझल्ट चांगला. ते रेस्पिरेटरी सिस्टीमवर इफेक्ट करतं ना. गॅस जास्त जरूर त्याच्यामध्ये निंबाचा पाला राहतो, त्याच्यानंतर पपईचा पाला राहतो, सीताफळाचा पाला राहतो, एरंडी असते, त्याच्यानंतर पेरू असतो आणि आपलं जे जे झाडं जनावरं खात नाही ते झाडं आपल्या ह्याच्यात टाकू शकतो. त्याच्यानंतर 2 किलो तुमचा पपई घ्यायचा आहे, 2 किलो पेरूचा पाला घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 2 किलो तुमचा सीताफळाचा पाला घ्यायचा आहे, 2 किलो एरंडीचा पाला घ्यायचा आहे आणि 2 किलो करंजचा पाला घ्यायचा आहे. असं 5 प्रकारचे पाले मिक्स करंज जे जनावरं खात नाही अशा प्रकारचे पाले ते ठेचून घ्यायचे. 10 लिटर गोमूत्रामध्ये टाकायचं त्याला. त्याच्यानंतर याला उकळी येऊ द्यायची. 3 उकळ्या आल्या त्याच्यानंतर याला 48 तास थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर तुमचं जे 3 किंवा 4 लिटरचं तुमचं जे शिल्लक राहील ते तुम्हाला 100 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची. याच्यामध्ये निंबामध्ये आझाडिरेक्टिन नावाचा कंपाऊंड असतो तो त्याच्यानंतर तुमचं जे सीताफळ राहतं ॲसिटोनिन नावाचं कंपाऊंड राहतं. त्याच्यानंतर तुमचं पपया राहतं. पपयामध्ये ते कंटेंट कुठे केमिकलमध्ये सापडणार. जेवढे कंटेंट असतात तर त्याच्यामुळे तुमचे कोणतीच कीड वाचू शकत नाही. सर्व किडींसाठी उपयोगी. हे ब्रह्मास्त्र आहे. याच्यामध्ये 5 प्रकारच्या वनस्पती आणि ते जे आग्नेयास्त्र आहे याच्यामध्ये निंब आणि तुमचं हे ठेचा त्याच्यानंतर ते लसूण त्या गोष्टी आहेत त्याच्यात. गोमूत्रामध्ये आता बघा 100 लिटर आहे त्याला आपण किती वापरतो 3%, म्हणजे 3 लिटर वापरतो. 50 लिटर आहे किती वापरणार 1.5 लिटर. 25 लिटर आहे ना, मी कमी करत आहे. तुम्हाला जो पंप वापरायचा तयार करायला याचं आग्नेयास्त्र नाव आहे. 20 लिटर गोमूत्र, 5 किलो कडुलिंबाचा पाला, अर्धा किलो मिरची, अर्धा किलो लसूण ठेचलेले त्या द्रावणामध्ये टाकून द्यायचे आणि खालून उकळी द्यायची. मंद गॅसवर उकळायचं. मंद गॅसवर ते उकळायचं आणि उकळी 3 उकळ्या फुटेपर्यंत ते उकळायचं. 3 उकळ्या फुटल्या की नंतर थंड होऊ द्यायचं 48 तास. थंड झाल्यानंतर ते वस्त्र गाळ करायचं. गाळून घेतलं, गाळल्यानंतर या पद्धतीनं प्रॉडक्ट तयार होतो. आणि हा प्रॉडक्ट तुम्हाला रेडी होतो वापरण्यासाठी. 100 लिटरला पाण्याला 3 लिटर वापरायचं फवारण्यासाठी. मग ते खोडामध्ये जाणाऱ्या खोडामध्ये जे जाणाऱ्या किडी आहेत सर्व पिकावर. आणि 10 लिटर